राधे राधे. तर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. तर तुम्हाला फ्रेश असं गुड आफ्टरनून. कारण आता दुपारी आम्ही आलेलो आहे शेतात. तर आज आम्ही आलेलो आहे, जे आमचे भाऊ आहेत, मोठे भाऊ, पंजाब भाऊ, त्यांच्या शेतात. एकदम गावाच्या जवळच त्यांचं शेत आहे आणि शेताच्या तिथेच त्यांचं घरही आहे. तर आज आम्ही कशासाठी आलो आहे, तर त्यांच्या शेतात आहे मस्त फ्रेश अशी कोथिंबीर, मेथीची भाजी आणि दुसरी भाजी आहे. तर वैष्णवी आज जाणार आहे तिच्या सासरी, कारण ती खूप दिवसापासून इकडेच होती. तिची तब्येत बरी नव्हती, म्हणून आता ती जरा बरी झालेली आहे आणि तिला जायचं आहे तिच्या घरी. मग ती तिच्या घरी जाणार आहे. मग आमच्याकडे इथे फ्रेश भाजी आहे आणि ही भाजी तिच्यासाठी आम्ही आता तोडत आहोत. तर यांच्याकडे ही मेथीची भाजी आहे, तर ती थोडीशी मोठी झालेली आहे. कोवळी भाजी आता जास्त उठलेली नाही आहे, म्हणून कोळी भाजी शोधून ती मी वैष्णवीला देण्यासाठी तोडत होते. आणि तिकडे वहिनी वैष्णवी त्याही दुसरी हरभऱ्याची भाजी वगैरे ते खुडत होत्या. तर म्हणजे आज इकडे शेतात येऊन खूप छान वाटलेलं आहे. खूप ग्रीन, खूप मस्त असं वाटत होतं आणि फ्रेश अशी भाजी. तर मीही आईला नेहमी म्हणत असते की आपणही आपल्या शेतात अशी भाज्या वगैरे लावू, पण आम्ही अंबडला राहतो, मग लक्ष देणं होणार नाही, म्हणून आमच्या शेतात अशा भाज्या वगैरे काहीच लावलेले नाही आहेत. तर यांनी हा जो हरभरा आहे हा थोड्या म्हणजे जास्त प्रमाणात पेरलेला आहे. तर ही जी हरभऱ्याची भाजी आहे ती खुडून, म्हणजे ही जी कोवळी असते ती खुडायची, मग ती वाळून किंवा आता जी ओली आहे तीही खूप छान अशी लागते. नाहीतर वाळल्यानंतर ती हाटूनही ती साठवून ठेवायची खूप दिवस आणि मग तीही भाजी खूप छान लागते. तर मी पहिले ही भाजी नाही खायची, पण आता ही जी हरभऱ्याची भाजी आहे तीही खाते आणि ती खूप छान लागते. तर आता आमचं सगळं भाज्या वगैरे घेऊन झालेलं आहे. कांद्याची पातही छान अशी कोवळी तिथे होती, तीही घेतलेली आहे. पोथीचे पानं तेही घेतलेले आहे आणि आता सगळं घेऊन आम्ही चाललेलो आहे घरी. हे आहे भाऊचं घर, तिथे त्यांच्या गायी वगैरेही असतात. तर मध्येच झाला एक प्रॉब्लेम. माझा एक जो मोबाईल होता तो मी शेतातच ठेवला होता. मग अर्ध्या रस्त्यात आल्यानंतर लक्षात आलं, मग मी पळत जाऊन तो आणलेला आहे. तर आता वैष्णवीची सगळी जायची तयारी झालेली आहे. बॅग्स त्या ज्या आहेत त्या तिने पहिलेच भरून ठेवल्या होत्या आणि जेवण वगैरेही आमचं सगळं झालेलं आहे. आता दुपारचे 3 वाजलेले आहेत आणि तिची जायची सगळी तयारी झालेली आहे. तिलाही थोडासा जायचा कंटाळा आलेला आहे, कारण ती दिवाळीपासून इकडेच आहे. तर तिला खूप जास्त प्रमाणात कावीळ झाला होता आणि ती ॲडमिटही होती, ICUमध्येही होती. पण तिचा तो जो कावीळ आहे तो आता एकदम गेलेला आहे. ती आता चांगली झालेली आहे. तिची तब्येत खूप म्हणजे ती चांगली होती, जाड होती, पण कावीळमुळे तिची तब्येत आता खूप खराब झालेली आहे. पण इकडेच किती दिवस राहणार, मग आता ती चाललेली आहे तिच्या सासरी. तर हे सगळे होते वैष्णवी, तस्मय, म्हणून आम्हालाही गावाकडे खूप करमायचं. आता आम्हीही लवकरच जाणार आहे अंबडला.